हॅलो गाइस, अंदाना हिअर. आज मी व्हिडिओ बनवत आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट. गोल्ड इन्व्हेस्टमेंट इज अ बेटर दॅन अदर इन्व्हेस्टमेंट. हे बघा, गेल्या वर्षी पण मला बीसी लागली होती, तेव्हा पण मी गोल्डचा कॉईन खरेदी होता. ह्या वर्षी पण मला बीसी लागली, तेव्हा पण मी 2 ग्रॅमचा गोल्डचा कॉईन खरेदी केलेला आहे. गेल्या वर्षी पण माझ्या मुलीने आणि माझ्या मिस्टरांनी सर्च केलं, गोल्डचा भाव वाढतच चाललेला आहे, का गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करते. तेव्हा जेव्हा माझे ट्विन्स आहेत, तेव्हा माझ्या 13 वर्षाच्या मुलांनी असं मला सर्च केलं होतं की गोल्डचा भाव वाढत जाणार आहे मम्मा. तर का बरं? तर त्यांनी असं सर्च केलं होतं की गोल्ड इज अ नॅचरल रिसोर्सेस. ते मायनिंगमध्ये सापडतं. ते कधी कधी ना कधी संपणार आहे. जसं कोल संपणार आहे, तसं पेट्रोल संपणार आहे, तसं गोल्ड इज अ नॅचरल रिसोर्सेस. त्यामुळे तू इन्व्हेस्ट कर, ह्याचा भाव वाढतच जाणार आहे. आणि दरवर्षी मला सोनं खरेदी करताना त्याचं म्हणणं गोल्ड इज अ नॅचरल रिसोर्सेस हे वाढवून, आणि नेहमी मला फायदाच होतो. आणि गोल्डचे भाव माझ्या लग्नामध्ये पण 4,000 ते 5,000 होते, ते जवळजवळ 15 ते 20% पटीने वाढलेले आहे. ते 74,000 झालेलं आहे. आणि आता पण गेल्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी 56,000 होता रेट, आता तो 74,000